आता भावार्थ समजलं म्हणजे जवळजवळ कीर्तन समजल्यासारखंच आहे. आता सर्वजण या ठिकाणी झोपी गेले तरी काही हरकत नाही, परंतु झोपी जाऊ नका, चिंतन बाकी आहे, लक्ष देऊ नये का. या ठिकाणी किनिमित्ताने आपण एकत्र जमलो हे सर्वांना माहीतच आहे. गेले 7 दिवस झाले या ठिकाणी भगवान परमात्म्याचा नाम जपाचा यज्ञ या ठिकाणी चालू आहे. तर अल्पसा परिहार देणं हे प्रत्येक भक्ताचं आद्य कर्तव्य आहे. या नात्याने अखिल कोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न विश्वचालक विश्व निर्माता भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा अखंड समाधीगण असलेले साधकांचे मायबाप अलंकापूर निवासी श्री संत ज्ञानोबाराय व जाळूने संसार बैसोला अंगणी ज्यांनी आपल्या संसाराची राख रांगोळी केली मात्र परमार्थ मार्गाचा कळस गाठला असे असणारे देऊ निवासी श्री संत तुकोबाराय व जे शांत आहेत, श्रीमंत आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे संत आहेत अशा तीनही पदव्याच्या महात्म्याला शोभून दिसतात असे असणारे पैठण निवासी श्री संत नाथ महाराज व ज्यांचा अधिकार एवढा मोठा, ज्यांच्या कीर्तनात जगाच्या मालकांना नाचावं, ज्यांचा अधिकार एवढा मोठा की ज्यांच्या हातून भगवान परमात्म्याची मूर्ती नैवेद्य खाते असे अधिकार संपन्न पंढरपूर निवासी श्री संत नामदेव महाराज तसेच बाळू मामाच्या व संत रोहिदासांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाच्या आजच्या 7व्या दिवसाची सेवा समस्त ग्रामस्थ आडगावकर असतील तसेच ज्यांच्या अथक श्रमातून हा सप्ताह या ठिकाणी चालू आहे असे असणारे आमचे कांबळे सर असतील आणि ज्यांच्यामुळे सर्वांच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला असे असणारे आमचे गुरुवर्य माई व बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानते आणि चिंतनाला सुरुवात. विठ्ठल आज आपण अभंग निवडला मागणी या प्रकरणातील. आता सांगून जाईन सप्त्यातले जे काही 3 कीर्तनकार असतात ना ते बांधलेले असतात. आता बांधलेले म्हटल्यानंतर तुम्ही म्हणता दोरीने रस्सीने बांधले का, तर नाही, कशाने बांधलेले असतात तर पहिल्या दिवसाचा कीर्तनकाराला नियम आहे. पहिल्या दिवशी कीर्तनकारानं नामपर प्रकरणातील अभंग घेतला पाहिजे, कारण कोणत्याही कार्याची सुरुवात जर भगवान परमात्म्याच्या मंगल नामाने झाली तर ते कार्य सक्सेसफुल होत असतं. म्हणून नामपर प्रकरणातील अभंग पहिल्या दिवसाला घ्यायचा. त्यानंतर आहे कालाचा जो आदला दिवस असतो त्या दिवशी मागणीपर प्रकरणातील अभंग घेतला जातो. का घेतला जातो तर सांगून जाईल या दिवशी गेले 7 दिवस झालं आपण त्या भगवान परमात्म्याची भक्ती करत आहोत, परमार्थ करत आहोत. कोणत्या ना कोणत्या प्रकारची प्रत्येक जण या मंडपामध्ये येऊन सेवा करत आहे. मग ती सेवा ऐकण्याची असेल, कुणी अन्नदान करत असेल, कुणी देणगी देत असेल, कुणी मृदंग वाजवण्याचं काम करत असेल, गायन करण्याचं, कीर्तन करण्याचं, ऐकण्याचं, प्रत्येकाच्या हातून काही ना काही त्या ठिकाणी कार्य घडत आहे. आणि या धर्म मंडपामध्ये जो कार्य करतो त्याच्या संचितामध्ये पुण्याचा साठा हा वाढत असतो. आणि याच पुण्याच्या बळावर आज आपण त्या भगवान परमात्माकडे मागू शकतो. जर आपले खिसे रिकामे असतील तर आपण देवाकडे जाऊ शकतो का, नाही जाऊ शकत. साधा आणि सोपं सांगून जाते. जर आपण एखाद्या दुकानामध्ये गेलो आणि त्या दुकानदाराला एखादी वस्तू मागितली तर त्या वस्तूच्या बदल्यात आपल्याला काय द्यावं लागतं, पैसे द्यावं लागतात, बरोबर. जर आपल्याजवळ पैसे नसतील तर दुकानदार आपल्याला वस्तू देणार आहे का, नाही. मग आपण देवाकडे जर मागणं मागायला गेलो तर आपल्या पदरामध्ये काही नसेल तर भगवंत आपल्याला देऊ शकणार नाही. परंतु गेले 7 दिवस झालं आपण त्या भगवंताचं नाम जप करत आहोत आणि यामुळे प्रत्येकाच्या पदरामध्ये काही ना काही पुण्याचा साठा त्या ठिकाणी झालेला आहे. आणि या साठेच्या बळावर आज आपण भगवंताला मागणी मागणार आहोत. म्हणून काल्याच्या आदला दिवस असतो तो मागणी प्रकरणातील आणि 3रा कीर्तनकार बांधलेला असतो तो म्हणजे काल्याच्या दिवशी. या दिवशी भगवान परमात्म्याचं गुणगान, भगवान परमात्म्याचं चरित्र सांगणारा अभंग किंवा गवळण या ठिकाणी घ्यायची असते. विठ्ठल विठ्ठल
कोणतेही चिंतन करण्यापूर्वी विचारसागरामध्ये असं सांगितलेलं आहे की 4 प्रकारचे अनुबंध चतुष्टय विचारात घेणं महत्त्वाचे असतात. आता 4 प्रकारचे अनुबंध चतुष्टय सांगितले. कोणते अनुबंध चतुष्टय आहेत? तर पहिला आहे अधिकार, दुसरा आहे विषय, तिसरा आहे संबंध आणि चौथा आहे प्रयोजन. आता अधिकार कोणाचा पाहायचा? तर ज्यांचा अभंग सेवेसाठी निवडला त्यांचा अधिकार आपल्याला पहिल्यांदा माहीत पाहिजे. महिला मंडळ, आज आपण अभंग कोणाचा निवडला? जागे आहेत ना सगळ्या? माझी भाषा समजते का? बोलता येतं का तुम्हाला? येतं ना? मग कोणाचा अभंग सेवेसाठी निवडला? तुकोबरायांचा. शेवटपर्यंत एवढे जरी म्हणले ना तरी माझं कीर्तन सक्सेसफुल झालं असे मी समजेल. तुकोबरायांचा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी निवडला. तुकोबरायांचा जर अधिकार पाहायचं झालं, ज्यांच्या घरात फुटका माठ तुटका घाट आणि डायरेक्ट वैकुंठाची वाट असे अधिकार संपन्न तुकोबराय विठ्ठल. या संतांचा अभंग आज सेवेसाठी आपण निवडला. हे पहा, आपण या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलो. काय म्हणून जन्माला आलो? तर एक मनुष्य म्हणून जन्माला आलो. बरोबर का? का प्राणी आहेत आपण? मनुष्य म्हणून जन्माला आलो. मग मनुष्य म्हणून जन्माला आल्याच्या नंतर मनुष्याचे पहिल्यांदा 3 कर्तव्य असतात. पहिला आहे सामान्य कर्तव्य, दुसरा आहे विशेष कर्तव्य आणि तिसरा आहे मुख्य कर्तव्य. आता सामान्य कर्तव्य कोणतं आहे? तर जन्माला आल्याच्या नंतर सन्मानाने जगता येईल एवढा पैसा माणसाने कमवावा. पैसा कमवावा, परंतु कोणत्या मार्गाने? तर आमचं संत तत्व त्याचं वर्णन करतात. जोडली या धन उत्तम व्यवहारे, जोडली या धन उत्तम व्यवहारे, जोडली या धन उत्तम व्यवहारे, जोडली या धन उत्तम व्यवहारे. घोडाचा विचार वेत्र करे, घोडाचा विचार वेत्र करे, उत्तम ठिकाणी डोळे गमावे, उत्तम ठिकाणी डोळे गमावे, उत्तम ठिकाणी डोळे गमावे, उत्तम ठिकाणी डोळे गमावे, डोळे गमावे. जोडून या धन उत्तम व्यवहारे. या ठिकाणी उत्तम व्यवहार करून पैसा माणसाने जीवनामध्ये कमवावा हे सामान्य कर्तव्य आहे. दुसरं आहे विशेष कर्तव्य. आता विशेष कर्तव्य काय आहे? तर जन्माला आल्याच्या नंतर पुण्याची प्राप्ती करणं हे विशेष कर्तव्य आहे. सांगून जाईल, या ठिकाणी मनुष्य शक्यतो हे 2 कर्तव्य पार पाडतात. म्हणजे पुण्याचा साठा देखील आपण करतो. पुण्याचा साठा कशाने होत असेल? तर परोपकार करणं, दुसऱ्याला मदत करणं, यामधून देखील पुण्याचा साठा होत असतो. हे कर्तव्य आपण पार पाडतो. परंतु त्यानंतरचं जर कोणतं कर्तव्य असेल ते आहे मुख्य कर्तव्य. आता मुख्य कर्तव्य काय आहे? तर जन्माला आल्याच्या नंतर भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेणं हे जीवनातलं मुख्य कर्तव्य आहे. परंतु जन्माला आल्याच्या नंतर आपण वेगवेगळे साध्य ठरवतो आणि त्या भगवंताला मात्र विसरून जातो. त्या साध्यापर्यंत शक्यतो कोणीही पोहोचत नाही. परंतु तुकोबराय सांगतात, जन्माला आल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती करून घेतली पाहिजे. मग तुकोबरायांना देखील वाटलं की आपण देखील भगवंताकडे जावं, त्याची प्राप्ती करावी. परंतु आपल्याला अगोदर काय करावं लागेल? तर या मोह जाळ्यातून बाजूला व्हावं लागेल. आणि हा काय एकदा मोह जाळा सुटला तरच आपल्याला भगवंत प्राप्त होणार आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय देवाकडं मागणं मागतात. देवा, आता तुकोबरायने देवाकडं मागणं मागितलं, आपल्या सर्वसामान्याकडं मागितलं का? नाही. कारण ज्याची अपेक्षा तुकोबरायांना होती ती सर्वसामान्य लोक देऊ शकणार नव्हते. तुकोबरायांना कशाची अपेक्षा होती? तर नित्य सुखाची अपेक्षा होती. आणि हे असणारं नित्य सुख हे दुःखरूपी संसारी लोक देऊ शकणार नव्हते. कारण मुळात संसारच कसा आहे? तर दुःख बांधवाडी
विचार नाही कुठे, असा असणारा दुःखरूप संसाराकडे मागून उपयोग नाही. कारण मागताना सुद्धा विचार करून मागितलं पाहिजे आपण कोणाकडे काय मागतोय. परंतु काही लोकांना समजत नाही आपण कोणाकडे काय मागावं. या ठिकाणी एक शेतकरी माणूस होता. दमून भागून एकदा शेतामध्ये बसला आणि त्या ठिकाणी पूर्वीचा जो काळ होता, राजा महाराजा आपल्या राज्यामध्ये फेरफटका मारण्यासाठी जायचे. आपली प्रजा सुखी आहे का नाही, आनंदात आहे का नाही, कोणला काही अडचण तरी नाही ना, असं पाहण्यासाठी पूर्वीचे महाराजा जायचे. आत्ताच्यांना काही घेणं देणं नाही, विषय वेगळा राहू द्या. परंतु सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की राजा त्या ठिकाणी आला आणि त्या शेतकऱ्याकडे गेला. त्यानं ते सुंदर असं शेत पाहिलं. ते पाहिल्याच्या नंतर राजाला एवढा आनंद झाला. तो राजा त्या शेतकऱ्याला म्हणतोय, अरे तुझं एवढं सुंदर शेत पाहिल्याच्या नंतर मला अतिशय आनंद झालाय, इतका आनंद झालाय. आता तू माझ्याकडे काहीही मागणं मागू शकतो, मी तुला काहीही देण्यासाठी तयार आहे. आता एवढा मोठा राजा प्रसन्न झाला म्हटल्याच्या नंतर यांना काहीतरी धन संपत्ती काहीतरी मागावं ना. हा म्हणतोय, राजेसाहेब मी घरून येताना तंबाखूची पुडी घेऊन आलो, परंतु तंबाखूला लावण्यासाठी चुन्याची डबीच घरी विसरलो, तेवढी चुन्याची डबी देता का. म्हणजे एवढ्या मोठ्या राजाची प्रसन्नता फक्त एका चुन्याच्या डबीवर भागवली म्हणजे याला मागायचं समजलं नाही. विठ्ठल विठ्ठल परंतु काही मागणारे खरंच फार हुशार असतात. एकदा एकानं काय केलं, भगवान शंकराला प्रसन्न करून घेतलं. आता भगवान शंकर म्हटल्याच्या नंतर अतिशय भूदैवत, थोडं जरी साधना थोडी जरी तपश्चर्या केली तरी सुद्धा भगवान शंकर त्या ठिकाणी प्रसन्न होत असतात. भगवान शंकर प्रसन्न झाले, म्हणे माग तुला काय मागायचंय. तसा तो म्हटला, देवा मी ज्या गोष्टीला हात लावीन ती गोष्ट सोन्याची झाली पाहिजे. म्हटलं तथास्तु. हा घरी गेला. घरी गेल्याच्या नंतर एक छोटीशी त्याची झोपडी होती. त्या झोपडीला हात लावला, त्या क्षणी त्या झोपडीचं सोन्यामध्ये रूपांतर झालं. एवढा आनंद झाला. आनंदाला आता पहारावर नाही, काही करावा घरामध्ये गेला. परंतु त्याच वेळेस त्याची लहानशी मुलगी धावत आली. मुलीला उचलून घेण्यासाठी हात पुढे केले. त्या क्षणी त्या मुलीचं देखील सोन्यामध्ये रूपांतर झालं. आता मात्र चिंता वाटायला लागली, आता काही करावं. परंतु बरेच दिवस झालं तपश्चर्यामध्ये घातले होते, भूक लागलेली होती. पत्नीला सांगितलं पहिल्यांदा स्वयंपाक बनव. पत्नीने स्वयंपाक बनवला. आता हा जेवायला बसला. ताटामध्ये भाकरी वाढलेली होती. भाकरीला हात लावला. त्या क्षणी भाकरीचं देखील सोन्यामध्ये रूपांतर झालं. आता काय सोनं खाणार होय. म्हणजे अति मागणं देखील चांगलं नाही. मागताना विचार करावा आणि या मागण्यातून खरंच काही फायदा आहे का असा माणसाने विचार केला पाहिजे. परंतु मागताना माणसाला समजत नाही. या ठिकाणी 3 मित्र होते. 3 एवढे जिगरी मित्र, यांची मैत्रीच कधी तुटत नव्हती. परंतु 3ही मित्र असे काळे कुट्ट, ढेकळत टाकले तरी वळखायचे नाही, एवढे काळे कुट्ट होते. आणि त्या तिघांनी देखील देवांना प्रसन्न करून घेतलं. देव प्रसन्न झाले. सर्वात पहिल्या मित्राकडे गेले आणि मित्राला विचारलं, का रे काय पाहिजे तुला. तसा तो म्हटलं, देवा माझा कलर आहे ना फार काळा आहे, मला गोरं कर. म्हणे ठीक आहे, याला चांगलं गोरं केलं. दुसऱ्या मित्राकडे गेला. आता तुला काय पाहिजे. काही नाही देवा, माझा जो पहिला मित्र आहे ना त्याला जेवढं गोरं केले ना त्याच्या दुप्पट मला कर. म्हणे ठीक आहे, तुझी जशी इच्छा. याला देखील गोरं केलं. आता तिसऱ्या मित्राकडे गेले आणि त्याला विचारलं, का रे तुला काय पाहिजे. तसं तो मित्र म्हटला, त्या दोघांना माझ्यासारखं बनवा. समजलं ना. म्हणजे या ठिकाणी स्वतःचा नाश झाला तरी चालेल, स्वतःचा फायदा होऊ नाही तर नाही होऊ, परंतु दुसऱ्याचं कधी चांगलं झालं नाही पाहिजे. अशा वृत्तीचे माणसं या कलियुगामध्ये जन्माला आले. परंतु सांगून जाईल, जर आपण दुसऱ्याला आनंद देण्याचा प्रयत्न केला तर भगवंत निश्चित आपल्या पदरामध्ये आनंदच देत असतो. आणि जर आपण दुसऱ्याला दुःख देण्याचा प्रयत्न केला तर भगवंत निश्चितपणे आपल्या पदरात देखील दुःखच देतो. म्हणून स्वतः आनंदी जीवन जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या. विठ्ठल देवाकडे मागत असताना विचार करून
मागितलं पाहिजे. आता कोणी विचार केला तर सत्यवान सावित्रीची कथा सर्वांना ज्ञात आहे. ज्या सत्यवान सावित्री त्यावेळेस सत्यवानाचा मृत्यू झाला, यम त्याला नेण्यासाठी आला, त्यावेळेस सावित्रीनं त्या यमाची स्तुती केली. यमदेव प्रसन्न झाले, म्हणे माग, तुला काय मागायचंय? तसं त्या सावित्रीनं मागितलं, माझ्या सासऱ्यानं माझ्या मुलाला राजगादीवर बसलेलं पाहिलं पाहिजे. आता किती हुशार होती पहा, एका मागण्यामध्ये 4 मागणे तिने मागून घेतले. कोणते मागणे मागितले? पहिलं म्हणजे सासऱ्याला त्या ठिकाणी दृष्टी नव्हती, त्याला दृष्टी द्यावा लागली. दुसरं म्हणजे मुलगा नव्हता, मुलगा होण्यासाठी पतीला जिवंत करावं लागलं, मुलगा झाला. आणि चौथी गोष्ट म्हणजे आता राजगादीवर बसवायचंय. राजगादीवर बसवायचंय म्हटल्यानंतर घरामध्ये ऐश्वर्य संपत्ती ही येणार. म्हणजे एका मागण्यामध्ये 4 मागणे मागून घेतले म्हणजे हिला मागायचं समजलं. तसे अगदी जगद्गुरु तुकोबराय देखील आपल्या सर्वसामान्याकडे मागणं मागत नाही, डायरेक्ट देवाकडे मागणं मागतात. काय मागणं मागतात हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. देवा ताईचा करी उपकार, 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 देहाचा विचार पाणी मज, देहाचा विचार पाणी मज, तरीचा देवा सुख पावे माझा, तरीचा देवा सुख पावे माझा, देहाचा विचार पाणी मज, देहाचा विचार पाणी मज, पाणी मज, देहाचा विचार पाणी मज, ताईचा पाणी मज, तरीचा देवा सुख पावे माझा, तरीचा देवा सुख पावे माझा, सुख पावे माझा. देवा ताईसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. देवा माझ्यावर एक उपकार कर रे. तू अनेकावर उपकार केले, अनेकावर उपकार केले. ज्याने तुझ्यावर अपकार केले त्याच्यावर सुद्धा तू उपकार करणारा भगवान परमात्मा आहे. जी पुतना राक्षसीन तुला मारण्यासाठी या ठिकाणी स्तनामध्ये विष घेऊन आली होती, त्या पुतनेला सुद्धा तू सायुज्य सरसू दिला रे. तुवा संकादिकांचे निमाने सायुज्य सरसू दिलेला पुतने, जे विषाची स्तनपाने मारू आली, त्या पुतनेला तू सायुज्य सरसू दिला. ज्या कैकेयी मातेनं तुला 14 वर्षाचा वनवास भोगण्यासाठी पाठवलं, त्या कैकेयी मातेचं देखील तू सर्वप्रथम दर्शन घेतलं, तिच्यावर देखील उपकार केला. अरे हे झाले अपकारावर उपकार. परंतु तू सर्वात जास्त उपकार जर कोणावर केले असतील तर ते पांडवांवर केले. अर्जुनाची घोडी धुताली अनंते संकटे भोवती निवारिली. अरे तू त्या अर्जुनाचा सारथी झाला रे.
आजच्या भाषेत सांगायचं झालं तर ड्रायव्हर झाला. अहो, जगाचा मालक जर आपला गाडीचा ड्रायव्हर होत असेल, ही काही सर्वसामान्य गोष्ट आहे का? तर नाही. असे अनेकावर उपकार करणारा तू भगवंत आहे. देवा, माझ्यावर देखील उपकार कर रे. तू फार दयाळू आहे, मला माहीत आहे. आणि खरंच माझा भगवान परमात्मा फार दयाळू आहे, फार कृपाळू आहे. अंतकरणापासून जर त्याला आवाज दिला ना, तर भगवंत निश्चितपणे आपल्या संकटाला धावून आल्याशिवाय राहत नाही. नक्की देतो. फक्त आपण काय करायचं तर भावाने, भक्तीने त्या भगवान परमात्म्याला बोलवलं पाहिजे. भाव, भक्ती, प्रेम जर आपल्याला भगवंतावर असेल ना, तर भगवान परमात्मा नक्की येत असतो. कोणासाठी आला तर एक दिवस 5 पांडवांनी भोजन करण्याचं ठरवलं. 5 पांडवांनी सांगितलं, अरे भीमदादा, तू काय कर, आम्ही सर्व नियोजन करतो, परंतु भगवान परमात्मा द्वारकेवरून बोलवण्याचं काम तू करायचं. आम्ही बाकी सर्व तयारी करतो, बाकी तू कुठं काही पाहू नको. फक्त देवाला घेऊन ये, कारण देवाने आपल्याला अनेक वेळा मदत केली, अनेक संकटामधून वाचवले आणि भरपूर दिवस झालं देवाची आपली काही भेट झाली नाही. कमीत कमी जेवणाच्या निमित्ताने तरी भगवान परमात्मा आपल्या घरी येईल. म्हणे ठीक आहे, लागा तुम्ही तयारीला. आता 4ही भावंड या ठिकाणी तयारीला लागले. सर्व स्वयंपाक वगैरे सर्व तयारी झाली. आता यांना वाटलं भीमदादा गेला असेल द्वारकेला, घेऊन येईल भगवंताला. परंतु सहज भीमाच्या कक्षेमध्ये गेले तर भीम मस्तपैकी आपल्या बेडवर झोपलेला होता. तसे हे 4 भावंड भीमाकडे गेले आणि भीमाला म्हटले, अरे भीमा, तू अजून गेला नाही का रे देवाला आणायला? अरे बाहेर आता पंक्ती बसणार, सर्वजण जेवायला बसणार, तरी सुद्धा तू अजून इथंच आहे. कधी देवाकडे जायचा, कधी देवाला घेऊन यायचा? असं म्हटल्याच्या नंतर सर्वजण भीमदादाला ओरडू लागले. तसा भीम म्हटला, गप्प बसा तुम्ही, तुम्हाला काही समजत नाही, आत्ता जातो, आत्ता देवाला घेऊन येतो. तसा भीमदादा आपल्या बेडवरून उठला आणि महालाच्या मागे गेला. आपली गदा सोबत घेतली आणि हातामध्ये असलेली गदा गरगर गरगर फिरवली. गदा आकाशामध्ये लावली आणि त्या गदेला सांगितलं, सरळ माझ्या डोक्यात यायचं, बाकी कुठं जायचं नाही. आता गदा वर गेली, आता गदा डोक्यात पडणार. तसा भीमाने मोठ्याने आवाज दिला, अरे कोण या सृष्टीचा मालक? कोणी हे विश्व निर्माण केलंय? अरे गोविंदा, संकट आलंय रे, धावून ये. आणि त्याच वेळेस माझा भगवंत त्या ठिकाणी धावून आला आणि वरच्यावर गदा झेलली. तसं भगवान परमात्मा भीमाला म्हणतात, अरे भीमा, वेडा बिडा झाला काय? अरे ती गदा तुझ्या डोक्यात पडली असती, या ठिकाणी मृत्युमुखी तू पडला असता. असं कोणी करतं का? तेव्हा काही नाही, जेवायचं आमंत्रण आहे. मला माहिती आहे, आमच्यावर संकट आल्याच्या नंतर ज्या वेळेस आम्ही आवाज देऊ ना, त्यावेळेस तू धावून आल्याशिवाय राहणार नाही. हे त्यांना माहीत होतं. फक्त अंतकरणापासून आवाज दिला पाहिजे. विठ्ठल अरे देवा, तू अनेकांसाठी धावून गेला, अनेकावर उपकार केले. देवा, तसा तू माझ्यावर देखील उपकार कर. काय उपकार कर तर देहाचा विसर पाडी मजा, मला या देहाचा विसर पडू दे. आता जगद्गुरु तुकोबरायांना देहाचा विसर पाडण्यासाठी डायरेक्ट देवाकडं मागण्याची काही गरज होती? देहाचा विसर पडतोच की. या ठिकाणी बेशुद्ध पडल्याच्या नंतर आपल्याला देहाचा विसर पडतो, किंवा व्यसन केल्याच्या नंतर देखील देहाचा विसर पडतो. आता व्यसन म्हटल्याच्या नंतर आपल्या डोळ्यासमोर फक्त एकच व्यसन येतं, ते म्हणजे मद्यपान, म्हणजेच दारू. परंतु दारूपेक्षा आणि मद्यपानापेक्षा सुद्धा आता सर्वात मोठं व्यसन जर माणसाला कोणतं लागलं असेल ना, ते म्हणजे मोबाईल. मोबाईल हे असं व्यसन या ठिकाणी लागलं, लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत या मोबाईल पायी माणसाचे एवढे त्या ठिकाणी नाश होत आहेत. अनेकांना आत्महत्या त्या ठिकाणी कराव्या लागत आहेत. एवढे या मोबाईलचे दुष्परिणाम आहेत. ही सर्वात मोठं लागलेलं व्यसन आहे आणि व्यसनापासून लवकरात लवकर आपल्या मुलांना बाजूला काढा, नाहीतर पुढची पिढी बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे
व्यसन केल्याच्या नंतर देखील आपल्याला देहाचा विसर पडतो. आता पुढचं व्यसन आहे ती म्हणजे मद्यपान. मद्यपान केल्याच्या नंतर देखील माणसाला देहाचा विसर पडतो. इतका देहाचा विसर पडतो की आपण काय खातो, काय पितो, कुठं बसतो, कुठं उठतो ही सुद्धा माणसाला समजत नाही. असे 4-5 मित्र एकदा एकत्र जमले आणि जमल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक मित्र त्या समोरच्याला म्हटला, अरे शामराव, दरवर्षी तुम्ही या ठिकाणी पार्टी करता, दरवर्षी आम्हीच पार्टी देतो, यावेळेस तुझा नंबर. तसा शामराव म्हटला, ठीक आहे, यावर्षी मी पार्टी देतो, आपण मोठं हॉटेल बुक करू, त्या ठिकाणी जाऊ. म्हणे नाही, अजिबात हॉटेलमध्ये जायचं नाही. या ठिकाणी आम्ही 2-3 दिवसापूर्वी तुझ्या घरी आलो होतो आणि तुझ्या घरासमोर एक बोकड बांधलेलं होतं, ते बोकड आणायचं आणि त्याच्यासोबत आपण पार्टी करू. म्हणे ठीक आहे, परंतु माहितीसाठी सांगतो, जोपर्यंत माझी बायको जागी आहे तोपर्यंत आणता येणार नाही, कारण तिच्या पुढं कोणाचं काही चालत नाही. म्हणे ठीक आहे, बायको झोपल्याच्या नंतर घेऊन येऊ. आता दिवस वगैरे ठरल्याच्या नंतर आता दिवस त्या ठिकाणी उजडला. आता हे सकाळपासून फुलं झाले. रात्री बायको झोपण्याची वाट पाहू लागले. बायको झोपी गेली. तसे हे जो शामराव होता तो फुल झालेला होता. लपत गेला, आणलं, कापलं, खाल्लं सुद्धा आणि पुन्हा घरी झोपण्यासाठी घरी गेला. सकाळ झाली. तसा हा डोळे चुईत घराच्या बाहेर आला. दारामध्ये उभा होता. समोर पाहतो तर काय, बोकड हाय त्याच जाग्यावर. तसा आपल्या पत्नीला आवाज दिला, अगं इकडे. म्हणे काय काम आहे? काय नाही म्हणे, ही बोकड इथं कस काय? ती म्हणली, त्या बोकडाचा राहू द्या बाजूला, परंतु रात्री लपत येऊन काळ कुत्र कुठं घेऊन गेले ते अगोदर सांगा. म्हणजे नशेमध्ये काय खातो, काय पितो हे सुद्धा आपल्याला समजत. क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया। अमृत छोड़ा पिता है शराब रे, भगवान के नाम से मोह दिया रे। अमृत छोड़ा पिता है शराब रे, भगवान के नाम से मोह दिया रे। क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया। जीवनामध्ये येऊन जे खरं साध्य प्राप्त करायचे ते आपण बाजूला ठेवलं आणि या व्यसनाच्या आहारी गेलो. परंतु या व्यसनाच्या आहारी जाऊस तर, ती मद्यपान करूस तर जर आपण भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं तर निश्चितपणे जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणजे या व्यसना जर आपण केलं तरी सुद्धा आपल्याला देहाचा विसर पडतो, परंतु याला विशेष विसर म्हणता येणार नाही. मग विशेष विसर कोणता आहे तर भ्रांतीला वंशहून अनादी काळापासून या देहाशी तादात्म्य केलं, या देहाला माझं म्हटलं आणि जोपर्यंत माझ्यातला मीपणा जात नाही तोपर्यंत आपल्याला सुख प्राप्त होणार नाही.
ज्या दिवशी माझ्यातला मीपणा जाईल, या देहाशी संबंधित असलेले नातेसंबंध यांचा संबंध ज्यावेळेस तुटेल, त्याच वेळेस मला सुख प्राप्त होईल. हेच महाराज अभंगाच्या तरीच हा जीव जीव पावे मद हो, तरीच हा जीव जीव सुख पावे मद हो, तरीच हा जीव सुख पावे सुख पावे माझा, बर्वे केशव राजा कळू आले. द्वितीय चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा ज्या वेळेस मला या देहाचा विसर पडेल, त्याच वेळेस मला सुख प्राप्त होणार आहे. म्हणून मला या देहाचा विसर पडू दे. आणि जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे आणखीन एक मागणं मागतात, धावती चित्ता राखे पायापाशी सकळ वृत्तीसी अखंडित. तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा माझ्या चित्ताला तुझ्या चरणाजवळ जागा दे, कारण माझं जे चित्त आहे ते फार अस्थिर आहे, चंचल आहे. गीतेमध्ये देखील त्याचं वर्णन आलेलं आहे. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथ ही बलवदृढ तस्य हम निग्रह मन्ये वायुरिव सुदुष्कुरम. या ठिकाणी माझं चित्त एका जागेवर स्थिर राहतच नाही, हे फार चपळ आहे. मन चंचल चपळ मन चंचल जाता येताना लगे वेळ एवढं असणारं मन माझं अस्थिर आहे, ते एका जागेवर कधी स्थिर राहत नाही. या ठिकाणी जरी तुम्ही कीर्तनात बसलेले असाल
तरी सुद्धा तुमचं मन या ठिकाणी आहे का? आहे का? नुसतं देहाने माझ्या समोर बसलेला आहात, परंतु मन मात्र सर्व भारतभर फिरून येत असतं. मन अजिबात एका जागेवर स्थिर राहत नाही. या ठिकाणी महिला मंडळींचं तर अजिबात राहणार नाही. 2-3 महिला मंडळी आम्ही एक ठिकाणी कीर्तनाला गेलो, समोरच बसलेल्या होत्या आणि दोन्हींच्या मस्तपैकी गप्पा चालू होत्या. त्यामधली पहिली जी होती ती दुसरीला म्हणते, अगं मी घरून आले, परंतु घरून आल्याच्या नंतर जी माझ्या कोंबड्या आहेत त्या जाईमध्ये टाकल्यात, परंतु जाईचा दरवाजा लावलाय की नाही हेच माझ्या लक्षात नाही. नाहीतर एखादी कोंबडी बाहेर यायची आणि कुत्रं त्या कोंबडीला घेऊन जायचं. आता कीर्तनात बसली, चित्तात कोंबड्यान कसा भगवंत भेटणार आहे? त्यासाठी आपलं चित्त पहिल्यांदा स्थिर पाहिजे. जर तुमचं चित्त या ठिकाणी स्थिर नसेल, मी कितीही मोठ्याने वरडू जरी सांगितलं तरी तुमच्या मनापर्यंत पोहोचणार का? नाही पोहोचणार. त्याच्यासाठी आपलं मन पहिल्यांदा स्थिर पाहिजे. म्हणून तुकोबाराय देवाकडं मागणं मागता, देवा माझ्या मनाला तुझ्या चरणाजवळ स्थिर करून घे. कारण जर मन स्थिर नसेल तोपर्यंत जीवनामध्ये काही प्राप्त होणार नाही. मन का एकदा स्थिर झालं तर आपल्याला सर्व काही त्या ठिकाणी आशा अपेक्षा थांबल्या जातात. म्हणूनच चित्ताचं स्थिर असणं फार महत्त्वाचं आहे. आणि चित्त जर कशाने स्थिर होत असेल तर त्या भगवान परमात्म्याच्या मंगलनामाने होतं, भगवंताच्या भक्तीने होतं. जर आपण नामस्मरण केलं तर चित्त स्थिर होतं. चित्त स्थिर झालं तर समाधान प्राप्त होतं आणि जीवनामध्ये आल्याच्या नंतर सुखी, समाधानी आणि आनंदी असणं फार महत्त्वाचं आहे. जर जीवनामध्ये आल्याच्या नंतर आनंदी, सुखी, समाधानी नसू तर त्या जीवनाला काही अर्थ नाही. कारण एवढा 84 लाख योनी फिरल्याच्या नंतर आपल्याला मानवी देह प्राप्त होतो आणि हा झालेला नरदेह प्राप्त झाला आणि यामध्ये जर आपण दुःखच भोगत असू तर काही अर्थ आहे का जीवनाला? अजिबात अर्थ राहणार नाही. म्हणून त्यासाठी आपल्याला समाधानी होण्यासाठी पहिल्यांदा चित्त स्थिर करावं लागेल. परंतु चित्त किती अस्थिर आहे, एका जागेवर बसू शकत नाही. हे जे लहान मुलं जसं चपळ असतात ना, अगदी त्याचप्रमाणे आपलं चित्त देखील एका जागेवर स्थिर राहत नाही. आता हे लहान मुलं पहा, इकडं पाहते तिकडं पाहते, तो ते एक जण उठून सुद्धा चाललाय. म्हणजे एका जागेवर हे कधीच बसू शकत नाही. आता लहान मुलांच्या नादी लागू नये, कारण हे कुठं कोणाची कशी जिरवतील हे सांगता येणार नाही. लहान मुलं म्हणजे फार चंचल. सांगून जाईल, या ठिकाणी एकदा बहीण आणि भावंडाचे भांडणं झाले. बहीण भावंडाचे भांडणं झाल्याच्या नंतर बहीण राग घरामधून निघून गेली. आता भाऊ तिच्या मागं तिला शोधत चालला, परंतु बहिणीने ती गाव सोडलं, गावाच्या बाहेर निघून गेली. आता यानं दिवसभर गावामध्ये शोधलं, परंतु याला त्याची बहीण सापडली नाही. आता काय करावं? जर आईबाप घरी आली तर माझ्यावर लई ओरडतील, मला मारतील, काय करावं? त्याच वेळेस तो गावाच्या विशीवर गेला आणि गावाच्या विशीवर त्याचा एक छोटासा मित्र त्या ठिकाणी बसलेला होता. तसं त्या मुलाला विचारलं, का रे तू माझी बहीण पाहिली का? आता मुलगा लहान होता. तो म्हटला, एक काम कर, असं सरळ पुढं जा. पुढं गेल्याच्या नंतर तुला 3 रस्ते लागतील. त्यामधला पहिला रस्ता सोडायचा, दुसरा रस्ता सोडायचा आणि तिसऱ्या रस्त्याने जायचं. म्हणे ठीक आहे. तिसऱ्या रस्त्याने गेल्याच्या नंतर पुढं गेल्याच्या नंतर तुला पुढं 3 बस स्टँड लागतील. त्यामधलं पहिलं बस स्टँड सोडायचं, दुसरं बस स्टँड सोडायचं आणि तिसऱ्या बस स्टँडवर जायचं. तिथं गेल्याच्या नंतर तुला 3 बस लागतील. पहिली बस सोडायची, दुसरी बस सोडायची आणि तिसऱ्या बसमध्ये चढायचं. ती बस पुढं जाईल. ती पुढं गेल्याच्या नंतर त्या बसला 3 गावं लागतील. पहिलं गाव, आता तुम्ही बोलू नका आणि मी पण बोलत नाही. जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत मी चहा पिऊन येते. जमल का? मग बोलत चला. अरे एवढा मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित आहात, तुमचा आवाज केवढा पाहिजे? आता आपण कुठपर्यंत आलो होतो? गावापर्यंत, बरोबर. पहिलं गाव, दुसरं गाव, तिसऱ्या गावामध्ये त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्या गावामध्ये 3 बंगले लागतील. पहिला बंगला, दुसरा बंगला, तिसऱ्या बंगल्यामध्ये, त्या बंगल्यामध्ये गेल्याच्या नंतर 3 जिने लागतील. पहिला जिना,
दुसरा, तिसऱ्यावर. त्या जिन्याने वर गेल्याच्या नंतर 3 रुमा लागतील. चलून द्यायचं का पाठपर्यंत? 3 रुमा लागतील. पहिली रूम, दुसरी रूम, तिसऱ्या रूम मध्ये. तिथं गेल्याच्या नंतर त्या रूम मध्ये 3 कपाट आहेत. पहिलं कपाट, दुसरं कपाट, तिसऱ्या कपाटामध्ये उघडायचं आणि ती कपाट उघडल्याच्या नंतर त्यामध्ये 3 अल्बम आहेत. पहिला अल्बम, दुसरा अल्बम, तिसरा अल्बम बाहेर काढायचा आणि त्या अल्बमामध्ये 3 फोटो आहेत. पहिला फोटो, दुसरा फोटो आणि तिसरा फोटो माझ्या आईचा आहे. त्या आईची शपथ घेऊन सांगतो, तुझी बहीण कुठं गेली मला माहीत. ठाला म्हणजे एवढे लहान मुलं चंचल असतात. अगदी माझं मन देखील तसंच आहे. आणि या मनाला तुझ्या चरणाजवळ जोपर्यंत जागा मिळणार नाही तोपर्यंत मला सुख प्राप्त होणार नाही. परंतु या मनाला अस्थिर करणारे जर कोण असतील तर काही विकार मला चिकटलेले आहेत. कोणते विकार माझ्या पाठीमाग आहेत तर हेच महाराज अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये सांगतात. आस भय चिंता राज काम करा. आस भय चिंता राज काम करा. आज भय चिंता लाज काम क्रोध. आज भय चिंता लाज काम क्रोध. दरवस माझा त्याचा माझा, दरवस माझा त्याचा माझा. विधा जीवा सुख भावे माझा. विधा जीवा सुख भावे माझा. तरीचा जीव सुख पावे माझा. तरीचा जीव सुख पावे माझा. आस भय चिंता लाज काम क्रोध तोडावा संबंध यांचा माझा. 4थ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा हे जे काही 6 विकार सांगितलेत ना यांचा आणि माझा संबंध तोड. आता सर्वात पहिला विकार सांगितला तो म्हणजे आशा. आशा ही दुःखाला कारण आहे. आशा ही परमम दुःखम नैराश्यम परमम जगत. सर्व दुःखाला कारण जर काय असेल तर ती आशा आहे, अपेक्षा आहे. कारण माणसाच्या आशा अपेक्षा कधी पूर्ण होत नाही. कितीही तुम्ही कमवा, कितीही मोठे व्हा, परंतु तरी सुद्धा आपल्या आशा अपेक्षा थांबल्या जात नाही. म्हणून या आशेचा आणि माझा संबंध तोड. आशा म्हणजे आता तुमच्या शेजारची नाही बरं का, नाहीतर म्हणायचे आशा म्हणजे काय तर तो एक विकार आहे. म्हणून या विकाराचा माझा संबंध तोड. आता पुढचा विकार सांगितला ते म्हणजे भय. भय देखील दुःखाला कारण आहे. कारण सर्वात मोठं भय जर आपल्याला कोणतं असेल तर ते काही काळाचं आहे, त्या मरणाचं भय आहे. आणि या मरणाच्या भयामुळे देखील आपल्याला दुःख प्राप्त होतो. म्हणून भयाचा माझा संबंध तू तोड. आणि त्याचा पुढचा जो विकार आहे तो म्हणजे चिंता. चिंता देखील दुःखाला कारण आहे. कारण चिंता जर एखाद्या व्यक्तीला असेल त्याला तुम्ही किती खाऊ घाला तरी तो सुधरत नाही. चिंता चिंता समख्याता बिंदू मात्र विशेषता. चिंता आणि चिंता हे जवळजवळ सारखे शब्द आहेत, फक्त एका अनुस्वाराचा त्यामध्ये फरक आहे. परंतु ही चिंता आपल्याला चिंतेसारखी दररोज जाईत असते. म्हणून चिंतेचा आणि माझा संबंध तू तोड. त्यानंतर आहे पुढचा विकार तो म्हणजे लाज. आता लाज देखील दुःखाला कारण आहे. कशा प्रकारे दुःखाला कारण आहे? लाज ही परमार्थामध्ये आडवी येते. कारण जर आपण एखाद्या वेळेस भगवंताचं नामचिंतन करायला लागलो, गळ्यामध्ये माळ घातली, भायाला गोपीचंदनाचा टिळा लावला तर आपल्याला काय वाटते? लाज वाटते. लोक काय म्हणतील, बरोबर. परंतु लोक काय म्हणतील याकडे जास्त लक्ष देत बसायचं नाही. कारण या लोकांनी देवाला सोडलं नाही तर तुम्ही आम्ही माणसा होतो. मग त्यामुळे लाजेचा आणि माझा संबंध तोड देवा. त्यानंतरचा पुढचा विकार ते म्हणजे काम आणि क्रोध. काम आणि क्रोध तर एवढे मोठे विकार आहेत, यांनी नारदाला सुद्धा सोडलं नाही. देवा त्यामुळे
काम आणि क्रोधाचा माझा देखील संबंध तोड, आणि ज्या वेळेस यांचा सर्वांचा संबंध तुटला जाईल त्याच वेळेस माझ्या जीवात सुख प्राप्त होईल. विठ्ठल आणि यांचा संबंध तुटल्याच्या नंतर माझ्या मुखाला नामस्मरण येणारे, आणि देवा तुझ्याकडे आता तेच माझं मागणं आहे. मागणे ते एक हेच आहे, आता नाममुखी संता संग दे. देवा माझ्या मुखाला नामस्मरण येऊ दे आणि मला संतांची संगती घडू दे. कारण जर आपण भगवान परमात्म्याचं मंगल नाव मुखाला घेतलं तर अनंत जन्मीच्या पापाचा नाश त्या ठिकाणी होत असतो. कारण भगवान परमात्म्याचं नाव हे पवित्रामध्ये पवित्र आहे. पवित्राणाम पवित्रम यो मंगलानाम च मंगलम देवतम देवतानाम च भूतानाम यो वे पिता. सकल मंगलनिधी श्री विठ्ठलाचे नामाधी असं असणारं पवित्र नाव आपण मुखाला घेतलं पाहिजे. का मुखाला घ्यायचं तर माऊली ज्ञानोबाराय सांगतात की आपल्या पापाचा नाश त्या ठिकाणी होतो. नाम संकीर्तन साधना पायी सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. ज्यांना ज्यांना वाटत असेल आपल्या पापाचा नाश व्हावा त्यासाठी काय करावं तर त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायला पाहिजे. परंतु जर तुमच्या मुखाला भगवंताचं नाम येत नसेल तर साधा आणि सोपा उपाय म्हणजे काय तर संतांची संगत जीवनामध्ये करा. कारण आपण ज्यांच्या संगतीत जातो ना त्या प्रकारे आपला व्यवहार त्या ठिकाणी घडत असतो. संगतीला फार महत्त्व आहे. या ठिकाणी एखादा पाण्याचा थेंब जर तव्यावर पडला तर त्याची राख होते, परंतु तोच पाण्याचा थेंब जर एखाद्या शिंपल्यामध्ये पडला तर त्याचा मोती होत असतो. म्हणूनच संगतीला फार महत्त्व आहे. संतांची संगत जीवनामध्ये केली पाहिजे. संत संगतीमध्ये गेल्याच्या नंतर भगवंत भेटायला वेळ लागत नाही. विठ्ठल आता तुम्ही म्हणता संतांची संगत का करायची? कारण संतांमध्ये तेवढा अधिकार आहे, तेवढी त्यांच्यामध्ये ताकद आहे. त्या ताकदीच्या बळावर ते संत भगवंताला बोलवू शकतात, त्याला चालवू शकतात, त्याला बोलवू शकतात, त्याच्यासोबत ते खेळू शकतात, त्याला खाऊ घालू शकतात. एवढी मोठी ताकद जर कोणामध्ये असेल तर संतांमध्ये आहे. कोणत्या संतांमध्ये होती तर प्रत्येक संतांमध्ये होती. परंतु उदाहरण तुम्हाला सांगून जाईन ते म्हणजे ज्यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आपण सप्त्याचं आयोजन केलेलं आहे त्यांच्या जीवनातला प्रसंग सांगून जाईल. एकदा काय झालं, मेवाडचा राजा आणि त्यांची पत्नी होती राणी पद्मावती. पद्मावतीला या ठिकाणी एकदा गुरु करायचं होतं. आता गुरु करावा कोणाला करावा कोणाला करावा हा तिच्या समोर प्रश्न पडला. त्यावेळेस सर्वात मोठं प्रचलित नाव होतं ते म्हणजे संत रोहिदासांचं. लोकांनी सांगितलं तुम्ही रोहिदासांना संत करा. राणी म्हटले ठीक आहे. रोहिदासांच्या घराकडे राणी निघाली, परंतु त्याच वेळेस तिचा रस्ता काही ब्राह्मणांनी अडवला. कारण ब्राह्मणांना माहीत होतं ही कोणाकडे चालली, रोहिदासांकडे चालली. ब्राह्मण म्हटले तुम्ही रोहिदासांकडे जाऊ नका. अहो तो त्या ठिकाणी चांबार आहे, चपला शिवण्याचं काम करतोय, त्याला कशाला तुम्ही गुरु बनवता? अहो तुम्ही तर मेवाडच्या महाराणी आहात आणि महाराणीने अशांना गुरु करणं शोभतं का? त्यावेळेस राणी पद्मावती म्हटली या ठिकाणी मी तुम्हाला देखील गुरु बनवू शकते, परंतु माझ्या गुरुचा अधिकार पहिल्यांदा मला जाणून घ्यायचा आहे. जर मी एक परीक्षा घेईल त्या परीक्षेमध्ये जो उत्तीर्ण होईल तो माझा गुरु. म्हणले ठीक आहे, काय परीक्षा द्यायची? तर त्यांनी सांगितलं एका खुर्चीवर एक बालकृष्णाची मूर्ती त्या ठिकाणी बसवली आणि सांगितलं जो कोणी या मूर्तीला चालत चालत आपल्याकडे आणीन तो माझा गुरु बनला जाईल. ब्राह्मणांनी सांगितलं तुम्ही जेवढे मंत्र म्हणायचे, जेवढं तुम्हाला जे करता येईल ते करायचं आणि ती मूर्ती चालत चालत तुमच्याकडे आणायची, तर मी तुम्हाला गुरु मानीन. आणि जर संत रोहिदासांनी चालत चालत ती मूर्ती रोहिदासांकडे गेली तर रोहिदास माझे गुरु होतील. म्हणे ठीक आहे. सर्व त्या ठिकाणी आयोजन केलं. एका सिंहासनावरच बालकृष्णाची मूर्ती मांडली आणि सर्वात पहिला नंबर दिला
तो ब्राह्मणांना दिला आणि सांगितलं, आता तुम्ही तुमचे मंत्र सुरू करा, ज्या प्रकारे भगवंताला बोलवायचं त्या प्रकारे बोलवा. आता त्या ठिकाणी ब्राह्मणांनी मंत्र उच्चार केले. दिवसभर भगवंताला बोलवत होते, दिवसभर नाना प्रकारचे प्रयत्न केले, परंतु भगवंत काही आला नाही. या ठिकाणी ब्राह्मणांची हार झाली, पराजय झाला. आता नंबर आला संत रोहिदासांचा नंबर आला. तसं रोहिदासानं भगवंताला आवाज दिला, अरे देवा, अरे या सृष्टीचा मालका, अरे पंढरीशी पांडुरंग परमात्मा, अरे देवा, मी या ठिकाणी तुझी सेवा करतो, मनोभावे तुला दररोज भजन करतो. देवा, माझं जर चुकलं असेल तर मला या ठिकाणी माफ कर देवा, परंतु मी या ठिकाणी प्रामाणिकपणे माझा व्यवसाय करतोय. मी एक चांभार आहे, मी निष्कुळा जन्माला आलेला असून देखील तुझी भक्ती करतो, सेवा करतो. परंतु ऐक ना देवा, जर मी मनापासून तुझी भक्ती करत असेल, मनापासून जर सेवा करत असेल, तर देवा माझ्याकडे धावून ये. संकट आले रे, माझी लाज या ठिकाणी राखायचं काम तुझ्या हातामध्ये देवा, धावून ये. आणि पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसुनी माझा कैवारी आला. त्या ठिकाणी भगवान परमात्मा प्रगट झाला, त्या मूर्तीमध्ये प्रवेश केला आणि ती मूर्ती रोहिदासांकडे चालत चालत निघाली. सर्व जो काही मेवाड भागातला जो काही सर्व परिसर होता, तो परिसर हे सर्व दृश्य त्या ठिकाणी पाहत होता. सर्वांनी रोहिदासांचा जय जयकार केला आणि राणी पद्मावतीने रोहिदासांना आपले गुरु मानून घेतलं. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की माझ्या संत महात्म्यांमध्ये एवढी ताकद आहे, एवढं सामर्थ्य आहे की त्या मूर्तीला सुद्धा ते चालवू शकतात. विठ्ठल विठ्ठल संतांची संगत जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला करायची आहे. या ठिकाणी संत संगत केल्याच्या नंतर भगवान परमात्म्याचं मंगल नाव आपल्या मुखातून त्या ठिकाणी निघत असतं. परंतु आपण संतांना तर बाजूलाच ठेवा. संत भेटल्याच्या नंतर आपल्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती होते, परंतु ज्या देवाला आपल्याला भेटायचं आहे, आजकालची पिढी त्या भगवंतालाच विसरून गेली. त्या भगवंतालाच आजकाल आपण अंधश्रद्धा मानायला लागलो. एखाद्या सुशिक्षित व्यक्तीला विचारलं ना, का हो तुम्ही देवाला मानता का, त्या ठिकाणी तो व्यक्ती म्हणतो आय डोंट बिलीव्ह इन गॉड. म्हटलं वेल इन गॉड देर इज नो प्रॉब्लेम, देर इज नो प्रॉब्लेम अंटिल ही इज बिलीव्ह इन यू. समजलं का? तुम्ही देवाला माना अथवा नका मानू, परंतु ज्या दिवशी भगवंत तुम्हाला मानणार नाही ना, त्या दिवशी तुमचा कारभार आटपला म्हणून समजून जा. विठ्ठल विठ्ठल परंतु मात्र आपण त्या भगवान परमात्म्याला विसरलो. विसरल्यामुळे काय झालं तर 84 लाख येऊन आपल्याला फिराव्या लागत आहेत. परंतु विसरल्यामुळे किती मोठी हानी होते हे मी तुम्हाला सांगून जाईल. विसरली तया थोर झाली हानी पसंतील खडी 84च्या आपल्याला त्या 84 लाख योनी फिरावे लागत आहे. 84 लाख योनी कोणत्या आहेत तर 30 लाख प्रकारचे प्राणी आहेत जे 4 पायावर चालतात. 20 लाख प्रकारचे वृक्ष आहेत. 11 लाख प्रकारचे
पशु आहेत जे अवकाशामध्ये उडतात, 9 लाख प्रकारचे त्या ठिकाणी किडे आहेत, रेप्टाईल्स आहेत आणि 4 लाख प्रकारच्या मनुष्य प्रजाती आहेत आणि त्यामध्ये सर्वात डेव्हलप झालेली प्रजाती जर कोणती असेल तर आपला हा मानवी देह आहे. हा मानवी देह आपल्याला प्राप्त झाला. या मानवी देहाला का श्रेष्ठ मानलं जातं? याच देवी घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. या देहामध्ये आल्याच्या नंतरच आपण त्या भगवंताचं नामचिंतन करू शकतो, परंतु या ठिकाणी आल्याच्या नंतर आपण मात्र त्या भगवंताला विसरलो. आता विसरल्यामुळे किती मोठी हानी होते एकदा फक्त 2 ते 3 मिनिटात सांगून जाईन, व्यावहारिक दृष्टांत सांगून जाते. एकदा काय झालं, एक नवीन लग्न झालेलं होतं आणि बरेच दिवस झालं या ठिकाणी जावई काही सासरवाडीला आला नाही. त्यावेळेस सासूबाईनं पत्र पाठवलं, अहो बरेच दिवस झालं जावई बापू तुम्ही काय सासरवाडीला आले नाही, या ठिकाणी या रविवारी नक्कीच सुट्टी काढून या. आता सासूबाईचा एवढा आग्रह म्हटल्याच्या नंतर आता जावईला काही नाही म्हणता येत नाही. त्या ठिकाणी म्हटले ठीक आहे सासूबाई येतो आणि रविवारचा दिवस उजळला. जावई त्या ठिकाणी सासरवाडीला निघाला, परंतु पूर्वीचा काय होता, जास्त काही वाहनं नव्हते. बसमध्ये चढला आणि सासरवाडीला आला. आल्याच्या नंतर त्या ठिकाणी घरी गेला. येता सावकाशपणे त्याचा सगळं सत्कार वगैरे झालं. जावई आता जेवायला बसला. जसा जावई जेवायला बसला तसा स्वयंपाक वाढला. एवढा जावयाला स्वयंपाक आवडला, एवढा आवडला, पोटभर जावई त्या ठिकाणी जेवला. जेवण झाल्याच्या नंतर जावयाने विचारलं, अहो सासूबाई या पदार्थाचं नेमकं नाव तरी काय, एवढं तरी आम्हाला सांगा. तसं सासूबाईनं सांगितलं, याला धिरडा आणि गुळवणी म्हणतात. धिरडा आणि गुळवणी म्हणतात, ठीक आहे. आता घरी गेल्याच्या नंतर तुमच्या मुलीला हाच पदार्थ मी करायला लावणार. आता हा त्याच्या घरी निघाला, परंतु निघत असताना त्याच्या डोक्यामध्ये विचार चालू झाला, अरे आपल्याला सासूबाईनं नाव सांगितलं पदार्थाचं खरं, परंतु या पदार्थाचं नाव आपल्याला घरी जाईपर्यंत लक्षात राहणार नाही. म्हणून हा काय केला, रस्त्याने चालत चालत पाठांतर करतच निघाला. धिरड गुळवणी, धिरड गुळवणी, धिरड गुळवणी, धिरड गुळवणी. या ठिकाणी असा पाठांतर करत 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 कस तरी बस स्टँडवर पोहोचला, परंतु तरी सुद्धा हे पाठांतराच्याच नादात धिरड गुळवणी, धिरड गुळवणी, धिरड गुळवणी. या ठिकाणी पाठांतराच्या नादात होता. बसमध्ये चढला, बस लागलेली होती. तिकीट 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 करत कंडक्टर आला. वा, तिकीट तिकीट तिकीट. या ठिकाणी असं करत कंडक्टर आला, तिकीट काढलं, परंतु हा याच्या पाठांतराच्या नादात होता. त्याचं गाव आलं. जसं गावामध्ये उतरला, आता बस स्टँडपासून याचं घर भरपूर अंतरावर होतं, म्हणून परत पाय पाय निघाला. परत हा याच्याच नादात धिरड गुळवणी, धिरड गुळवणी, धिरड गुळवणी. आणि असं पाठांतर करत असल्यामुळे याचं लक्ष काय रोडकडे नव्हतं, रस्त्याकडे नव्हतं. आणि त्याच रस्त्यामध्ये एका लहानशा मुलानं केळाचं साल टाकलेलं होतं. त्याचं लक्ष नसल्यामुळे याचा पाय त्या केळाच्या सालावर पडला. जसा पाय याच्या केळाच्या सालावर पडला तसा हा घसरला. जसा घसरला तसा पसरला आणि सर्व काही विसरला. आता हा खाली पडला. आता पडल्याच्या नंतर मनुष्य या ठिकाणी किती लागलं हे पाहत नाही. आपल्याला कोण कोण पाहतंय, अगोदर पाहत असतो. आजूबाजूला पाहिलं कुणी नव्हतं, तसाच उठला, घरी गेला. घरी गेल्याच्या नंतर पत्नीने विचारलं, का हो कसा झाला प्रवास? एकदम मस्त झाला म्हणे, काही टेन्शन नाही म्हणे. माझ्या आईनं काही स्वयंपाक वगैरे केला होता का नाही म्हणे. तुझ्या आईनं खूप सुंदर स्वयंपाक केला, पोटभर जेवलो, मला तोच पदार्थ या ठिकाणी करून पाहिजे. आता काय करावं म्हणे, परंतु पदार्थाचं काहीतरी नाव वगैरे काहीतरी असेल ना. नाही नाही म्हणे, नाव माझ्या काही लक्षात राहिलं नाही, मला तोच पदार्थ करून पाहिजे. आता काय करावं? अहो नाव सांगितलं नाही तर मी पदार्थ कसं म्हणू, मला बाकी काही माहीत नाही, मला तोच पदार्थ करून पाहिजे. तशी त्याची पत्नी म्हणाली, तुमची काय डोक्याची वायर बियर निसटली काय म्हणे. असं म्हटल्याच्या नंतर त्याला एवढा राग आला, एवढा राग आला, त्याने आपली पत्नी उचलली आणि अशी
अशी आपटल्याच्या नंतर आवाज झाला. आता शेजारीन बाई धावत आली. आता तिला यावंच लागतं ना. त्या ठिकाणी आली ना. आल्याच्या नंतर विचारलं, का ग काय झालं? काही नाही म्हणे, नवऱ्याने मारला. असा कोणाचा नवरा मारतो का? पार धिरड्यावाने पाठ केली ना. तेव्हा त्याच्या लक्षात आलं, अगं तुझ्या आईनं धिरडा आणि गुळवणी केली होती. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे. दृष्टांत बाजूला ठेवा, सिद्धांताकडे वळा. विसरल्यामुळे एवढी सर्व हानी होत असते. तसं आपण त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन विसरलो आणि विसरल्यामुळे आपल्याला या चक्रामध्ये फिरावं लागत आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेशेनम. सारखं या ठिकाणी जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यामध्ये फिरावं लागत आहे. आणि जन्म आणि मृत्यू हे सर्व दुःखाला कारण आहे. म्हणून देवा काय कर, तर माझ्या मुखाला नामस्मरण येऊ दे. भगवान परमात्म्याचं नामस्मरण जर आपण मुखाला घेतलं तर ह्या सर्व भव सिंधूतून आपल्याला तो तारून नेत असतो. ज्याला ज्याला वाटत असेल आपल्या सुद्धा पापाचा नाश व्हावा, ज्याला वाटत असेल या भवसिंधूमधून आपली सुटका व्हावी, त्यांनीच या ठिकाणी भजन करायचं आहे. ज्यांना वाटत नसेल त्यांनी नाही केलं तरी माझी काही हरकत नाही. ज्यांना भगवंताने सुंदर असा नरदेह दिलाय त्यांनी सर्वांनी आपले सुंदर 2 हात वर घ्यायचे आणि प्रेमानं त्या भगवंताचं भजन आपल्याला करायचं आहे. हरी विठोबा रखुमाई विठो